नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. हा संपूर्ण सध्या राजकारण जे गाजतं आहे ते स्विस बँक घोटाळा, स्विस बँकेतला काळा पैसा भारतात कसा आणता येईल वगैरे या सगळ्या विषयावर. याशिवाय भारतामध्ये बँकांमध्ये पण जे घोटाळे चालू आहेत, लोनचा घोटाळा झालेला आहे, या सगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आजच्या या खबर विशेष मध्ये आज आपले पाहुणे आहेत विश्वास उटगी, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सचिव आहेत. मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमात. हुडकी साहेब, मला सर्वात पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे सगळी चर्चा चाललेली आहे की स्विस बँकेमध्ये असलेला जो काही 22 लाख कोटीचा रुपये पैसे जे आहेत हे भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, आपल्याला वाटतं आपण स्वतः बँकिंग क्षेत्रात इतक्या वर्षापासून आहात, हा पैसा येईल भारतात? पहिली गोष्ट अशी आहे की स्विसमधल्या ज्या बँका आहेत तिथले जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे त्याची गुप्तता राखण्यात येते. आणि आता ती गुप्तता भंग झाली आहे तिथल्या एका व्हिसल ब्लोअरच्या माध्यमातून. म्हणजे तिथे आपल्या देशासारखं जसं व्हिसल ब्लोअरचा कायदा झालेला आहे तसा तिथे फार पूर्वीपासून आहे. पण आत्ता ते ब्रेक झालंय म्हणून आपल्याला कळलं की 20 लाख कोटी आहेत. पण किंबहुना कित्येक लाख कोटी रुपये त्या बँकात नाही, केवळ स्विसमध्ये नाही तर माझं मत आहे पूर्ण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया आणि अर्थात भारत, आपल्याकडे प्रचंड काळा पैसा बँकांच्या प्लॅटफॉर्मवरून फिरतोय. आपण म्हणताय की हा प्रचंड पैसा, काळा पैसा फिरतोय. हा काही लाख किंवा कदाचित काही कोटी कोटी रुपये हे असू शकतात या स्विस बँकेमधले. आता सुद्धा जी चर्चा चालली आहे ती. पण मुळात हा भारतामध्ये पैसा येणं शक्य आहे का? आज आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत बँकिंग मधले? भारत सरकार आणि स्वित्झर्लंडचं सरकार यांनी आपापसात जर याच्यावरती करार केला तरच हा पैसा भारतात येऊ शकतो. नेहमी या गोष्टी सरकारी पातळीवरती होत असतात. दोन देशांमधले व्यवहार हे तिथे सुद्धा एक बँकांची बँक म्हणजे केंद्रीकृत, जशी आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तशी तिकडे एक सेंट्रल बँक आहे. सो तिथली सेंट्रल बँक आणि आपली सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात करार होणं आवश्यक आहे. दोन देशांमध्ये करार होणं आवश्यक आहे. त्यातूनच हा गुंता सुटू शकतो. अन्यथा हा प्रश्न तसा मार्गी लागणं कठीण आहे. पण एक प्रश्न मी उलटा उपस्थित करतो. 20 लाख कोटी रुपये आज व्हिसल ब्लोअरने अनाऊन्स केले आणि तो स्वतः इथे भारत देशात येऊ पाहते. त्यावेळेस इथले संपूर्ण मीडियाचे लोक त्याला नावं विचारणार आहेत आणि तो कदाचित भारत देशात येऊन कुठल्या भारतीयांची नावं त्या ह्याच्यात आहेत ही नावं जाहीर करेल, तेव्हा खरा बॉम्बस्फोट होऊ शकेल. कारण प्रत्येकजण मग त्या ठिकाणी सांगेल आहेत किंवा नाही आहेत. आणि मग या देशामध्ये आज स्वित्झर्लंडमधला माणूस का येतोय ह्याच्यामागे खरं कोणतं राजकारण आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. भारत देशामध्ये आज करप्शनच्या संदर्भात गेल्या 2010 मध्ये दर दिवसागणिक एक करप्शनचं मोठं प्रकरण घडते. कारण ते मुख्यतः टेलिकॉम क्षेत्र आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये घडते. या दोन क्षेत्रामध्ये जगभरचा पैसा भारतात येतोय आणि त्याच संदर्भामध्ये भारत सरकारचा एकूण व्यवहार, इथल्या देशातल्या खाजगी बँकांचा व्यवहार, इथल्या देशातल्या सार्वजनिक क्षेत्राच्या बँकांचा व्यवहार, इथल्या देशातल्या भांडवल बाजाराचा व्यवहार आणि अर्थातच टेलिकॉम कंपन्यांचा व्यवहार ह्याच्यावरती फोकस आहे. आणि इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात इथे पैसा येतोय तर त्यामुळे सहजच त्याच्यामध्ये रेग्युलेशन कुठलीच पाळली जात नाहीत म्हणून एक्सपोजर शक्य आहे. आणि पूर्वी हे शक्य नव्हतं कारण कायदे नव्हते. आता या देशात आणि जगभर व्हिसल ब्लोअर ऍक्ट होऊ लागलेले आहेत. गुप्तताविषयीचे कायदे भंग होऊ लागलेले आहेत. माणसं धैर्य करून सांगू लागलेले आहेत की माझ्या देशाचा पैसा इथे जातोय, तुझ्या देशाचा पैसा तिथे जातोय. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ट्रॅकिंग ऑफ इलिगल फंड्स याबद्दल कायदे झालेले आहेत. आणि म्हणून माणसं बोलू लागली आहेत. आणि अनेक सरकारांना हे अडचणीचं ठरतंय. कारण केवळ भारतच नव्हे तर जगभरचे अनेक देश इन्क्लुडिंग अमेरिका, सत्ताधीश हे ट्रिनियलच होतात कारण ते करप्ट आहेत. आणि करप्शनमध्ये भारत देशाचा नंबर हा दुर्दैवाने वरतून दुसरा आहे. बांगलादेशचा नंबर हा पहिला आहे. आणि ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती, माझ्यासारख्या लाखो व्यक्ती या देशामध्ये आज ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत. करप्शन ॲट हाय प्लेसेस हाच खरा मुद्दा आहे. तर स्विस बँकेतले 20 लाख कोटी हे निमित्त आहे. ते तर पूर्वीपासून तिथे होते. तिथेच कशाला मिडल ईस्टमध्ये आहेत, आफ्रिकेत आहेत, अमेरिकेत आहेत, युरोपमध्ये आहेत. म्हणजेच स्विस बँक हे निमित्त आहे. मूळ प्रश्न असा आहे जगभर जो लाखो कोटी रुपये पैसा फिरतोय तो किती क्षेत्रात फिरतोय आणि कुठे कुठे फिरतोय याचं खरं तर संशोधन व्हायला पाहिजे. आपण आता हे आपण म्हणतोय पण म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जर विचार केला तर हा जो काही काळा पैसा आहे म्हणजे जो ब्लॅक मनी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणते त्याला,
याच्यावरती टॅक्स भरलेला नाहीये किंवा हे डिक्लेअर केलेलं रक्कम नाहीये, म्हणून तो काळा पैसा आहे, हा त्याचं कारण आहे. तर याचा जर टॅक्स भरला गेला तर हा संपूर्ण पैसा व्हाईट होऊ शकतो, आणि तसं जर झालं तर हा टॅक्स किती कोटी रुपयांचा असू शकतो? अर्थात हे रिसर्चवर करण्याचा प्रश्न आहे. आज तुम्ही जे म्हणाल ते अत्यंत बरोबर आहे. काळा पैसा म्हणजे काय, की ज्याच्यावरती इन्कम टॅक्स लागू झालेला नाही, ज्याच्यावरती एक्साईज लागू झालेलं नाही, ज्याच्यामध्ये अन्य जे काही सरकारचे कर आहेत हे लागू झालेले नाहीत, आणि त्यातून तो चुकवून, म्हणजे सर्व प्रकारचे कर चुकवून सरकारचा रेव्हेन्यू बुडवून जो पैसा कमवण्यात आला तो विदेशात पाठवण्यात आला, तो काळा पैसा. तो कुठे कुठे गुंतवला गेला हाच खरा प्रश्न संशोधनाचा आहे. तो बँकेत गेला की नाही, एक बँक उदाहरण काढलं, पण किती क्षेत्रात तो गेला? त्यासाठी माझं एक उत्तर आहे की स्विस बँकेत तो जमा झाला, तर जे जमा न झालेले पैसे कुठे कुठे गुंतले गेले असतील? जगभर जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, जगभर फ्लॅटचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, जगभर अन्नधान्याचे व्यवहार होतात, जगभर जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत त्या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत, मी माझ्या देशाची इन्व्हेस्टेशन म्हणून दुसऱ्या देशाची इन्व्हेस्टेशन ती फॉरेन इन्स्टिट्यूशनल, तर त्यांच्या मार्फत प्रॉक्झी म्हणून ते पैसे दुसऱ्या स्टॉक एक्सचेंज पाठवतो. ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये मला जास्त नफा मिळेल तिकडे येतो. आज या देशामध्ये सेन्सेक्स जेव्हा 21,000 होतो, तो 10,000वरून 21,000 होतो, तेव्हा 11,000 सेन्सेक्स वाढतो. याचं कारण हे जे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आहेत हे ठिकठिकाणी पैसे पाठवतात आणि त्यात मुंबई शहरामध्ये येतात. ते हॉट मनी आहे. तो हॉट मनी हा खरा ब्लॅक मनीच आहे. तुम्ही स्विस बँकेकडे काय बघता? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत, हा कुठला पैसा आणतायत ते? हा काळा पैसा आहे. हा जगभरच्या अनेक क्षेत्रातून निर्माण केलेला काळा पैसा हा स्टॉक एक्सचेंजमध्ये येऊन धडकतोय आणि ते तुमच्या देशातल्या कंपन्यांचे स्टॉक्स विकत घेत आहेत, सरकारी रोखे विकत घेत आहेत, आणि तेव्हा ज्यांना सोयीचं पडेल तेव्हा ते विकतायत. त्यामुळे हा खरेदी विक्रीचा जो भांडवल बाजारामध्ये जो चाललाय आणि त्यातून सेक्शन वर जातो, त्यातून सर्वसामान्य माणसं कोसळतात, साध्या छोट्या संस्था कोसळतात, आणि जे काळे धनवाले आहेत त्यांचंच फक्त दहन होतं. त्यामुळे मी फक्त स्विस बँकेपुरता मर्यादित माझा विषय ठेवू इच्छित नाही. काळा पैसा हा अनेक क्षेत्रात आहे, त्यातलं एक क्षेत्र बँकांमध्ये येऊन ते स्थिरावतं. आणि आज माझा मुद्दा असा आहे की स्विस बँकेमध्ये कायदा आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट तिथलं जे काय आहे त्याप्रमाणे गुप्तता राखली पाहिजे. भारत देशात पण आहे. हा आपण जो मुद्दा उपस्थित करतायत, या मुद्द्याकडे आपल्याला यायचंच आहे, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.